श्री गणेश पुराण उपासना खंड अध्याय 17वा. हिमालयाकडून पार्वतीस उपदेश व गणेश व्रताची माहिती. ब्रह्मदेव गणेश पुराणातील त्रिपुराख्यानातील पार्वतीची कथा सांगताना भृगु सोमकांतास म्हणाले, पार्वतीचे हरण करण्याच्या उद्देशाने मंदार पर्वतावर गेलेल्या त्रिपुरासुरास चिंतामणी गणेशाची मूर्ती सापडली. त्यामुळे अत्यानंद झालेल्या त्रिपुराने पार्वतीचा नाद सोडला व तो निघूनही गेला. त्यानंतर ती हिमालयाच्या आश्रयास गेली. हे मी तुला सांगितलंच आहे, पण तत्पूर्वीचा वृत्तांत सांगण्याचे राहून गेले होते, ते मी तुला सांगतो, ऐक. त्रिपूर निघून गेल्यावर पार्वतीने गृहेबाहेर येऊन मंदार पर्वताच्या कडेकपारीत शंकराचा शोध घेतला. कसून शोध घेऊनही शंकराचा ठाव ठिकाणा समजेना. तेव्हा मात्र तिला रडू कोसळले. आपला पती व पिता यांच्या नावाने हाका मारीत भटकत होती ती. एका अरण्यात राहणाऱ्या कोळ्याने तिचा विलाप ऐकला. तो शंकर भक्त होता, म्हणून पार्वतीच्या मुखातूनच शंकराचेच नाव येत असल्याचे पाहून तिला मदत करण्याच्या उद्देशाने हिमालयाकडे धाव घेतली व म्हणाला, हे पर्वतराज, कुणी एक सुंदर व आभूषणे घातलेली स्त्री तुमच्या व शंकराच्या नावाने हाका मारीत मंदारच्या दऱ्याखोऱ्यात हिंडत आहे. धीवर मुखाने तो वृत्तांत ऐकताच ती पार्वतीच आहे हे मनोमन जाणून हिमालयाने तात्काळ मंदार पर्वत गाठला व पार्वतीस शोधून काढून तिचे सांत्वन करीत तिला आपल्या घरी नेले. तो म्हणाला, पार्वती, तू साक्षात शक्ती. तुझा आणि शिवाचा वियोग होणे कधीतरी शक्य आहे का? आता तरी तू शोक आवर. तुम्हा दोघांची मी लवकरच भेट घडवीन, तरी तू स्वस्थ असावे. पण विरह व्यथेत जळणाऱ्या पार्वतीस धीर कुठला? ती पित्यास म्हणाली, तात, मला माझ्या पतीचे लवकरात लवकर दर्शन होईल आणि माझी बेचैनी संपेल असा एखादा तरी उपाय दाखवा ना. तिची अवस्था पाहून हिमालय म्हणाला, पोरी, एक निश्चित उपाय आहे. तू गजाननाची आराधना कर. सर्व इच्छित फलप्राप्तीसाठी गजाननाची उपासना कशी करायची ते मी तुला सांगतो. पार्वती अधीरतेने म्हणाली, सांगा तात, सांगा. पतिप्राप्तीसाठी मी गजाननाची मनोभावे सेवा करीन. हिमवान म्हणाले, भल्या पहाटे उठून नैऋत्य दिशेस जावे. तेथे शेतजमीन सोडून इतरत्र काटक्या, गवत किंवा पालापाचोळा पसरून त्या जागीच शौच करावे. हात पाय धुवून दंतधावन करावे. जीभही स्वच्छ करावी. त्यानंतर नदी, सरोवरे, तलाव अथवा विहिरीवर जाऊन स्नान करावे. त्यानंतर मंत्र म्हणून पुन्हा स्नान करावे. मस्तकावर चंदन, कुंकू व भस्माचा तिलक लावावा. धूत वस्त्रे परिधान करून नित्यकर्मे उरकावी. त्यानंतर एखादा स्वच्छ व चांगल्या जागेतील खडा नसेल अशी चिकट माती घेऊन त्यात थोडे पाणी घालून ती नीट मळून घ्यावी. त्या मातीची स्वहस्ते एक सुंदर गणेश मूर्ती तयार करावी. तिला सर्व अवयव असावेत. 3 हातांमध्ये अनुक्रमे परशु, पाश व मोदक असावा. एक उजवा हात अभय देणारा असावा. त्यानंतर ती मूर्ती एका स्वच्छ पाटावर ठेवावी. हात स्वच्छ धुवावेत. मग पूजाद्रव्ये, पूजेचे साहित्य, पाणी, अष्टगंध, अक्षता, तांबडी पुष्पे, धूप, तूप व तेलाचे दीप, 108 दुर्वा, तसेच नैवेद्यासाठी मोदक, घारगे, लाडू, खीर इत्यादी मिष्टान्ने घ्यावी. सर्व सिद्धता झाल्यावर मृगचर्म, दर्भ किंवा स्वच्छ वस्त्राच्या आसनावर पद्मासनात बसावे. पूजास्थान स्वच्छ, पवित्र व एकांतातील असावे. भूतशुद्धी, आसनशुद्धी, प्राणायाम, दिग्धबंधादी क्रिया झाल्यावर अत्यंत भक्तियुक्त अंतःकरणाने श्री गजाननासहित इतर देवतांचेही स्मरण करावे. आगमोक्त विधीने अंतर्बाह्य मातृकान्यास करून झाल्यावर मंत्रन्यास व षडंगन्यास करावे. त्यानंतर पूजाद्रव्यांचे प्रोक्षण करून श्री गणपतीच्या सुंदर मूर्तीचे, हे देवा, हे एकदंता, हे शूर्पकर्णा, हे लंबोदरा, तू भक्तांच्या सकल कामनांची पूर्ती करतोस.
रिद्धी सिद्धी आणि बुद्धी या तुझ्या परिचारिका आहेत. हे परमेष्ठी सर्व देव नित्य तुझेच ध्यान करतात. अशा अर्थाच्या मंत्राचे ध्यान करावे. त्यानंतर हे जगदाधारा, हे दीनबंधू, हे अनाथनाथा कृपावंता, तू माझ्या सानिध्य ये असे म्हणून आवाहन करावे. सर्व पूजा त्यास समर्पित करावी. धूप दीप नैवेद्य दाखवून झाल्यावर पूजा समाप्तीनंतर स्थिर मनाने गणेश स्तोत्र वा सूक्त वा सहस्रनामाचा पाठ करावा. त्यानंतर प्रार्थना करावी. बा देवादिदेवा, तू त्रैलोक्याचा नाथ आहेस, भक्तवत्सल असून संकटाचे निरसन करणारा आहेस. तेव्हा तुझ्या कृपेनेच यथाविधी यथामतीने मी ही पूजा केलेली आहे. तिचा तू स्वीकार कर, अपराधांचे क्षमा कर आणि माझ्या सकल मनोकामना पूर्ण करून सदैव माझ्या पाठीशी राहा. त्यानंतर गजाननास साष्टांग नमस्कार करून सर्व सिद्धिविनायक मंत्राचा नियमपूर्वक जप करावा. पार्वती हिमालयास म्हणाली, तात, गजाननाच्या कोणत्या मंत्राचा जप करावा ते मला ठाऊक नाही, तरी आपणच मला हा मंत्रोपदेश द्या. हिमालय म्हणाला, पोरी, गजाननाचे अनेक मंत्र आहेत, पण त्यातही ओम आणि गंग हे एकाक्षर मंत्र विशेषत्वाने प्रसिद्ध आहेत. अनेकांनी त्यांचा अनुभव घेतला आहे. गणेशाय नमः हा षडाक्षरी मंत्रही अत्यंत उपयुक्त व परमसिद्धिदायक आहे. आपल्या कुवतीनुसार व इंद्रिय संयम करून एकाग्र होत एकाक्षर षडाक्षर मंत्राचा लक्ष दशलक्ष असा जप करावा. शुद्ध चतुर्थीस जपानुष्ठान करून महिनाभर आराधना केलीस तर गजानन तुझी मनोकामना निश्चित पूर्ण करील. तुझी व शंकराची भेट होईल. आता मी तुला पार्थिव मूर्ती पूजनाची फलप्राप्ती सांगतो. एका पार्थिव मूर्तीच्या पूजनाने धन धान्य पशु वृद्धी प्राप्त होऊन पुत्रप्राप्ती होते. 2 मूर्तींच्या पूजनाने असाध्य गोष्टीत यशप्राप्ती होते. 3 मूर्तींच्या पूजनाने राज्य व मौल्यवान रत्नांची प्राप्ती होते. 4 मूर्तींच्या पूजनाने धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे 4ही पुरुषार्थ पूर्ण होतात. 5 मूर्तींच्या पूजनाने सार्वभौम राज्याची प्राप्ती होते. 6 मूर्तींच्या पूजनाने सृष्टीच्या उत्पत्तीचे व प्रलयाचे सामर्थ्य प्राप्त होते. 7, 8 व 9 मूर्तींच्या पूजनाने पूजक सर्वज्ञ होतो. त्यास त्रिकालाचे ज्ञान होते. 10 मूर्तींच्या पूजनाने 33 कोटी देवांसह सनकादिक मुनीही वश होतात. 11 मूर्तींच्या पूजनाने मनुष्यास 11 रुद्रांचे स्वामित्व प्राप्त होते. 12 मूर्तींच्या पूजनाने तो 12 आदित्यांचा स्वामी होतो. जसे संकट असेल त्यानुसार मूर्ती संख्या वाढवावी. 108 मूर्तींच्या पूजनाने कधीही कोणतेही संकट येणार नाही. लक्ष मूर्तींच्या पूजनाने मोक्ष प्राप्ती होते. 5 मूर्तींची अथवा 7 दिवस मनोभावे नित्य पूजा केल्यास बंदिवासातून मुक्तता होईल. 7 मूर्तींची नित्य नेमाने 5 वर्षे पूजा करत राहिल्यास सर्व पापांचे निरसन होईल. मुली, या सर्व उपासनांमध्ये रहस्य आहे. लोकमानसात श्रद्धेपेक्षा संशय जास्त असतो, म्हणून हा उपाय सांगूनही त्यावर त्यांचा विश्वास बसत नाही. भगवान श्री गजाननाचा महिमा अपरंपार आहे. आपल्या भक्तांवर त्याची सदोदित कृपादृष्टी असते. जो भक्त जन्मभर एकाच गजानन मूर्तीची पूजा करत राहतो तो अंती गजानन स्वरूपीच होतो. इतकेच नव्हे तर त्याच्या दर्शनानेच इतरांची दुरिते नष्ट होतात. त्या भक्ताची पूजा केल्यास प्रत्यक्ष गजाननास ती पोहोचते. 3 गणेश मूर्तींची 9 दिवस मनोभावे पूजा केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे सोने रुपे तांबे कांस्य मौक्तिक किंवा प्रवाळाची गणेश मूर्ती करून नित्य नियमाने पूजा उपासना केल्यास अल्पावधीतच सिद्धी प्राप्त होतात. भाद्रपद मासी शुद्ध चतुर्थीस गजाननाच्या पार्थिव मूर्तीची षोडशोपचाराने उत्तम पूजा केल्यास
ती विशेष फलदायी ठरते. त्या दिवशी उत्सव करावा. गायन, वादन, कीर्तन, प्रवचने करावी. त्या दिवशी प्रातःकाळी स्नानादी नित्यकर्मे करून श्री गणेश मूर्तीची षोडशोपचारे पूजा करावी. होम करावा. पूर्णाहुती देऊन बलिदान करावे. आचार्यांचे पूजन करून त्यांस गायी, वस्त्रे, भूमी, धन यापैकी समाप्ती झाल्यावर होमाच्या दशांश तर्पण व तर्पणांच्या दशांश विप्रभोजन घालावे. दाम्पत्याचे पूजन करून त्यांनाही भोजन, दक्षिणा व वस्त्रे द्यावी. त्यानंतर सहपरिवार आनंदाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी पार्थिव गणेश मूर्ती पालखीत किंवा रथात ठेवून छत्र, ध्वज, पताकांसह मिरवणूक काढून वाजत गाजत जलाशयापर्यंत न्यावी. तेथे मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करावे. गणेश चतुर्थीचे हे व्रत पुण्यदायक असून सकल विघ्नांचा नाश करणारे व इष्टफल देणारे आहे. आता मी तुला गणेश चतुर्थीच्या महात्म्याविषयी एक पुरातन कथा सांगतो. ती तू श्रद्धेने श्रवण कर. हिमालय पार्वतीस कथा सांगू लागला. एकदा शंकर आपल्या सर्व गणांसह कैलासावर बसले असता कार्तिकेयाला त्यांनी अनेक व्रतांची माहिती सांगितलेली ती सर्व श्रवण करून कार्तिकेय म्हणाला, तात, या सर्व व्रतात सकल सिद्धी लवकर प्राप्त करून देणारे व अधिक सोपे असे एखादे व्रत असल्यास कृपा करून ते मला सांगा. त्यांचे समाधान करत शंकर म्हणाला, षण्मुखा, सर्व व्रतात श्रेष्ठ, आचरण्यास अत्यंत सोपे आणि शीघ्र फलदायी असे गणेश चतुर्थीचे व्रत मी तुला सांगतो. त्याला सिद्धिविनायक व्रत असेही म्हणतात. या व्रताचे 2 प्रकार आहेत. एका प्रकारात गणेश चतुर्थीच्या दिवशी पार्थिव गणेश मूर्तीचे पूजन केले जाते, तर दुसऱ्या प्रकारात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून 1 महिना म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. दररोज श्री गजाननाची पूजा करावी. एक भक्त नक्तभोजी आयाचित वृत्तीने किंवा दिवसाच्या चतुर्थ प्रहारात हविष्यान्न भक्षण यापैकी कोणत्याही एका प्रकाराने मासपर्यंत उपवास करावा. गुरु उपदेशानुसार घेतलेल्या गणेश मंत्राचा 50 सहस्त्र, लक्ष किंवा दशलक्ष संख्येत जप करावा. अहर्निश सावधानतेने गजाननाचे ध्यान करावे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस 2 किंवा 4 तोळे वजनाची मयूर किंवा मूषक वाहन असलेली गणेश मूर्ती घ्यावी. मखरात पूजास्थानी धान्य पसरून त्यावर शुद्ध धातूचा कलश ठेवावा. त्यावर त्याच धातूचे पूर्ण पात्र ठेवावे. पात्रात 5 पाने, 5 रत्ने घालून कलशास शुभ्र वस्त्राने गुंडाळून त्याची पीठ पूजा करावी. यानंतर पूर्ण पात्रात गणेश मूर्ती ठेवून अनेक द्रव्यांच्या आहुती देऊन होम करावा. आचार्य पूजन करून त्यांना यथाशक्ती गाय, भूमी, सुवर्ण, वस्त्र अथवा द्रव्य देऊन संतुष्ट करावे. इतर विप्रांनाही दक्षिणा द्यावी. आपापल्या कुवतीनुसार 21 किंवा 108 ब्राह्मणास मिष्टान्न भोजन द्यावे. दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे. गोरगरिबांनाही अन्नदान करावे. त्यानंतर कुटुंबियांसह आनंदाने भोजन करावे. भोजन समयी मौन असावे. दुसऱ्या दिवशी यथासांग उत्तरपूजा करून विसर्जन करावी. हे व्रत सर्व ऐश्वर्य व भुक्तिमुक्ती प्रदायक असे आहे. पहिल्या प्रकारात सांगितलेले गणेश चतुर्थीस पार्थिव मूर्तीचे पूजन करण्याचे व्रतही असेच सर्व सिद्धी देणारेच आहे. ते व्रतही त्या दिवशी आचार्याकडे जाऊन त्यांच्याकडून मंत्र व व्रत उपदेश घेऊनच करावे. या दिवशी स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर गुरूंकडे जावे. त्यांची अर्धपाद्यादिकांनी पूजा करावी. पार्वती या व्रताला वरद गणेश व्रत, गणेश चतुर्थी व्रत असेही म्हणतात. शंकराने कार्तिकेयाच्या शंका निरसनार्थ ती जशी सांगितली तीच व्रते मी तुला जशीच्या तशी सांगितली. तेव्हा पार्वतीने हिमालयास विचारले, तात,
पतीच्या भेटीस आतुर झालेली ही तुमची कन्या गणेशाची मनापासून आराधना करणार आहे. तेव्हा आपण मला कथन केलेल्या या व्रतांचे आचरण पूर्वी कोणी केले व त्यास कोणते फळ मिळाले याविषयी जाणून घेण्याविषयी मला तीव्र उत्कंठा लागली आहे. तरी कृपा करून ते सांगा. हिमालय म्हणाला, मुली, तुझ्याप्रमाणेच कार्तिकेयासही त्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यावेळी शंकराने त्यास जे सांगितले तेच कथानक मी तुला सांगतो.